हॅलो. कुमारी चार्वी कावडे यांच्याकडून रोहितच्या सलगच्या 3 षटकारासाठी जे पारितोषिक होतं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाल्या. विनंती असेल रोहित यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती कुमारी चार्वी कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे मी विनंती करतोय गौरेश कांबळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक रोहित कांबळे यांना देऊन सन्मानित करायचंय. गौरेश कांबळे यांची मुलगी कुमारी चार्वी कांबळे यांच्याकडून हे पारितोषिक होतं रोहितच्या 3 षटकारांसाठी आणि गौरेश कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण हे रोहितला कॅश प्राइज देत आहोत. सलगचे 3 षटकार रोहित याचे आपल्याला पाहायला मिळत परंतु संघ पहिला सामना गमावतोय. पंचाचा सिग्नल आलाय. सामन्याला सुरुवात झाली आहे. टॉस जिंकलाय. अरॉन 11 रेडी. मानगाव क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेचा पहिला षटक गोलंदाजीसाठी आलेत सचिन आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच आवाज असणार आहे. पहिल्या इनिंगसाठी रितेश अंसुरकर जोडले जातील. सुरेख फटका पाहायला मिळालाय. चेंडूचा प्रवास सीमारेषे लगत पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत मैदानावरती एक धाव नक्कीच मिळाले. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत गेले. मैदानावरती 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतोय सरपंच चषक रेडी 2026 पर्व तिसरे या क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले यशवंत गट रेडी या मैदानावरती एक सुंदर फटका पाहायला मिळालाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रवास जाईल 4 धावांसाठी सीमारेषा पार. सुरेख चौकार पाहायला मिळालाय. 4 धावांनी नक्कीच धावफलक बदलले. सांघिक धावसंख्या 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सुरेख फटका पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार डीजे. मैदानावरती मार्गस्थ असताना आपण पाहतोय स्ट्राईक येण्यावरती प्रसाद पाहायला मिळतो. तो नॉन स्ट्राईक येण्यावरती सिद्धेश. सुरेख फटका समोरच्या दिशेने टोलवलाय. चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा जाईल 4 धावांसाठी. एक सुरेख फटका पाहायला मिळालाय प्रसादच्या बॅट मध्ये 4 धावांसाठी. पाच चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं नक्कीच प्रसाद याच्याकडनं सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाले. अंतिम चेंडू एक सुरेख फटका पाहायला मिळाला. जमिनी लगतचा फटका चेंडू ते क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली. एकेरी धावेने धावफलक वधारले. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बघता बघता तब्बल पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बिना गड्याच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावरती नक्कीच सुरेख फटकेबाजी प्रसाद याच्याकडनं पाहायला मिळाले.
पहिल्या वेळेला हादरा बसल्या नक्कीच एरॉन 11 रेडी संघाला, जिगरी बॉईज संघाला. पहिल्या वेळेला हादरा बसल्या नक्कीच जिगरी बॉईज मडुरा रेडी संघाला. प्रसाद माघारी परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतो अनूप मैदानावरती पाहायला मिळतोय. दुसरे षटक मैदानावरती पाहायला मिळतंय. सोनू कानडे गोलंदाजी मार्गवर सुंदर फटका पॉईंटच्या दिशेने पाहायला मिळतोय. डीपच्या दिशेने चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. नैसर्गिक अडथळ्यामुळे नक्कीच चेंडू अडकला जातोय. एकेर धावेचं रूपांतर पाहायला मिळतंय. बघता बघता दुहेरी धाव्यात करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरी धाव्यात नक्कीच धावफलक बदलला गेले. धावत संख्या पोहोचली तब्बल 19 या धावत संख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ मैदानावरती सुरेख गोलंदाजी सोनू कानडे यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा केस समाप्त झालाय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी ठरलेत, परंतु दुसरा चेंडू सुरेखरित्या हाताळला गेलाय. 2 धावा या दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा केस समाप्त. धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये गोलंदाज क्षेत्ररक्षण करतो मैदानावरती, त्यामुळे नक्कीच निर्धाव चेंडूची गणना धाव फलकावरती पाहायला मिळते. तब्बल तिसऱ्या चेंडूचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. षटक क्रमांक दुसरं हे मार्गस्थ मैदानावरती 3 चेंडूचा खेळ देखील समाप्त झालाय. अनुप स्ट्राईक एंडवरती सज्ज असेल पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी पाहायला मिळतोय. मोठा फटका टोनचा प्रयत्न पाहायला मिळतो. ऑन साईडच्या सुंदर फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूवरती क्षेत्ररक्षक करतोय तोपर्यंत एक धाव नक्कीच पाहायला मिळते. एकेर धावेने धावफलक वधारलाय. 20 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्या 20 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ मैदानावरती पाहायला मिळालाय. 4 चेंडूचा केस समाप्त देखील झालाय आणि 20 धावा धावफलकावरती प्रथमतः फलंदाजी करताना जिगरी बॉईज रेडी मडुरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल करतोय. यष्टीरक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये. निर्धाव चेंडूची नक्कीच गणना आमच्या धावफलकावरती केली जाते. सुरेख चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय सोनू कानडे यांच्याकडनं. नक्कीच पहिल्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानावरती. अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. नक्कीच अंतिम चेंडू असेल. स्ट्राईक एंडवरती सिद्धेशा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हलकाचा चेंडू बॅटचा वेध घेतोय मैदानावरती पाहायला मिळालं. अपील जोरदार मैदानावरती, परंतु नक्कीच निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावरती केली जाईल. आणि निर्धाव चेंडू नक्कीच 2 पहिल्या षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 2 षटकांचे समाप्त अखेरीस सांघिक धावसंख्येचा जर विचार केला, सांघिक धावसंख्या 20 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांच्या समाप्त अखेरीस 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करताना जिगरी बॉईज रेडी मडुरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला मैदानावरती. आता मात्र तिसरं षटक मार्गस्थ असेल मैदानावरती. सांघिक तिसरं षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगेश गावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती नक्कीच अनुप सज्ज असेल. नक्कीच मोठ्या फटक्यांचे वारंवार प्रयत्न हे अनुपकडनं पाहायला मिळतात, परंतु सफलता थोडी कमी पाहायला मिळते. नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ असेल मैदानावरती. पहिल्या 2 षटक म्हणजे नक्कीच पॉवरफुल षटकांचा खेळ समाप्त झाला मैदानावरती. आणि तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्गवरती योगेश गावडे हे पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडवरती अनुप सज्ज असेल. सुंदर फटका पाहायला मिळाला. मिस टाइम फटका झेलवाची नक्कीच संधी. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहायला मिळतील आणि मात्र क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये चेंडू विसावलाय. अनुपचे खेळ समाप्त झाले. अनुप बॅक टू द पवेलियन. तसेच स्पर्धेदरम्यान रेडी गावातील उद्योजक सन्मान्य श्री अर्जुन उर्फ बाबा असोलकर व सन्मान्य श्री देवेंद्र रेडकर यांचं देखील आगमन झालं. शुभ आगमन होते मैदानावरती. त्यांना देखील विनंती करतो या आपण देखील आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा.
आणि त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. आमचे सन्माननीय गोटे राणे यांना नक्कीच विनंती करतो. तुम्हाला देखील विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. सुरेख चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय. फाईनचा फटका पाहायला मिळाला. चेंडूचा प्रवास नक्कीच सीमारेषे लगत पाहायला मिळतो. दोन क्षेत्ररक्षक एक चेंडू अशी शर्यत मैदानावरती. सर ते शेवटी नक्कीच क्षेत्ररक्षक वर्चस्व गाजवतो चेंडूवरती ताबा मिळवतोय. परतीची फेक होते तोपर्यंत नक्कीच एकेर धावेकडे वळवलेली पावलं ही बघता बघता दुहेर धावेकडे वळवली जात आहेत आणि दुहेर धावेकडे वळवलेली पावलं ही सहजरित्या 2 धावा पूर्ण करतायत. दुहेर धाव्याने नक्कीच धावफलकावरती भर पडली. धावसंख्या पोहोचले तब्बल 22 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ मैदानावरती नक्कीच योगेश गवडे गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक सफलता प्राप्त झाली होती. गडी बाद करण्याचे यशस्वी ठरले परंतु स्ट्राईक येण्यावरती आता सज्ज असेल उत्तम नामक फलंदाज पाहायला मिळतोय. खोल्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळून काढल्या समोरच्या पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल मैदानावरती. नक्कीच दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळतं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाले. त्यामध्ये एकेर धावेचं रूपांतर हे नक्कीच एकेर धावेत दुहेर धावेत करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु थोडासा नकार पाहायला देखील मिळाला आणि मात्र एकेर धाव्यावर समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. आणि या एकेर धाव्याने धावफलक पुढे बदलले. धावसंख्या पोहोचले तब्बल 23 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ मैदानावरती सांघिक धावसंख्येचा विचार केला 22 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धेश जयसल स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी मार्गवरती योगेश गावडे. सुंदर फटका पाहायला मिळाला. मिस टाइम फटका. पुन्हा एकदा झेलबादची संधी. क्षेत्ररक्षक तैनात असेल. सिद्धेशचे खेळ समाप्त झाले मैदानावरती. झेलबादच्या स्वरूपात सिद्धेश बॅक टू द पवेलियन. सुरेख गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते योगेश गावडे यांच्याकडे. नक्कीच 2 गड्यांना बाद करण्याचे यशस्वी ठरले. सुरेख गोलंदाजी 4 चेंडूचा खेळ नक्कीच समाप्त झालाय. हलकेच खेळून काढलाय चेंडू. सुरेख फटका एक सन्मानजनक फटका मध्यंतरी पाहायला मिळाला. या फटक्यावरती नक्कीच एक धाव येईल. एकेर धावेने धावफलक वधारला गेले. धावसंख्या 24 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ मैदानावरती सुरेख गोलंदाजी आता मात्र योगेश गावडे यांच्याकडनं पाहायला मिळाले. तिसरं षटक मार्गस्थ मैदानावरती नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळाला. साहिल नामक फलंदाज मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती आता मात्र उत्तम हा आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख फटका आता मात्र ऑन साइड पाहायला मिळाला. फटका फसलाय. झेलबादची संधी. क्षेत्ररक्षक थोडंसं नैसर्गिक अडथळ्यामुळे क्षेत्ररक्षकाला नक्की थोडासा त्रास पाहायला मिळालाय परंतु झेल सुटलाय मैदानावरती. जीवनदान भेटले. उत्तम वेळेला नशिबाची साथ ही उत्तमच्या मागे पाहायला मिळाले. नक्कीच त्या फटक्यावरती एक धाव मिळाले. एकेर धावेने धावफलक वधारले. धावसंख्या पोहोचले तब्बल 25 या धावसंख्येवरती. नक्की त्या स्पर्धेदरम्यान सन्मान श्री जयेश फोपाडे साहेब समालोचक त्या रत्नागिरीवरनं या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत. सर तुमचं देखील खूप खूप स्वागत. सरपंच चषक रेडी दरम्यान तुमचं देखील सर खूप खूप स्वागत या स्पर्धेदरम्यान. जयेश फोपाडे साहेब मॅन फ्रॉम रत्नागिरी. नक्की त्या रत्नागिरीवरनं एवढ्या लांबवरनं या स्पर्धेसाठी आपण दाखल झालात तसं तुमचं खूप खूप स्वागत. गोटे राणे साहेब यांना देखील विनंती करतोय त्यांना गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत सन्मान करायचा आहे.
मिस्टर फटका खराब फटक्यामध्ये ती पाहायला मिळाला. झेलबादची संधी, क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, झेल टिपलाय आणि नक्कीच उत्तम याचे खेळी मैदानावरती समाप्त झाले. उत्तम माघारी परतलाय. नक्कीच एक मोठा फटक्याचा प्रयत्न, मिस्टर फटका, झेलबादची संधी आणि तो झेल टिपलाय मैदानावरती. उत्तम माघारी परतलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला 25 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. हलकेच घेऊन काढलाय. नक्कीच समोरच्या सुरेख फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी चेंडूवरती क्षेत्ररक्षण करतोय. परतीची फेक पाहायला मिळाले. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळेल. एकेर धावेने धावफलक बदलले गेले. धावत संख्या पोचले तब्बल 26 या धावत संख्येवरती पाहायला मिळते. 14 षटक मार्ग असते मैदानावरती. काशी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त देखील झालाय. 14 षटक मार्ग असते मैदानावरती. साहिल स्ट्राईक एंडवरती आडव्या बॅटने एक ताकदवर फटका टोलण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला साहिलकडनं, परंतु निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावरती पाहायला मिळते. एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला काशीकडनं. नक्की तो चेंडू ट्रॅव्हल करतो यष्टी रक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये आणि निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एक सुरेख फटका. चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी सुरेख सीमारेषेच्या पार षटकार. एक ताकदवर फटका पाहायला मिळाला. ऑन साइडला सजवलाय काउकवर क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार षटकारासाठी. एक सुरेख फटका अनिकेतच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. 6 धावांनी नक्कीच धावफलक वधारला गेलाय. धावत संख्या पोहोचली 41 या धावत संख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फटका अनिकेत याच्या बॅटमधनं एक पाहायला मिळालाय. योगेश गावडे यांच्या विरोधात एक सुंदर फटका.
पाचवा षटक मार्गस्थ आहे मैदानावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त देखील झालाय मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळाली. तदनंतर अनिकेतच्या बॅटमध्ये एक सुंदर फटका. तिसरा चेंडू मार्गस्थ असेल मैदानावरती. स्ट्राईक येण्यावरती अनिकेत सज्ज असेल. एक नक्कीच षटकाराच्या बॅटमधनं आता पाहायला मिळालाय. पुन्हा एक मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. नक्कीच निर्धाव चेंडूची गणना पाहायला मिळाले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बघता बघता पाचवा षटक मार्गस्थ आहे मैदानावरती. दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळाला अनिकेतच्या बॅटमधनं. परंतु तिसरा चेंडू यानं तर गोलंदाजाने वर्चस्व केलंय मैदानावरती. तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय. सुरेखा गोलंदाजी आता मात्र योगेश गवडे यांच्याकडे पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू हा पाहायला मिळालाय मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी अनिकेत सज्ज असेल. हलके चेंडू बॅटचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षकाकडनं थोडंसं फंबल पाहायला मिळते. फायदा दोन्ही फलंदाज घेताना नक्कीच एक धाव घेतली जाते. एकेरी धावेने धावफलक वधारले. पुन्हा एकदा धावत संख्या पोहोचली तब्बल 42 या धावत संख्येवरती. 42 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त देखील झाला. आता मात्र स्ट्राईक एंडवरती साहिल सज्ज असेल. शॉर्ट पिचचा चेंडू सुरेख फटका. पुलचा फटका पाहायला मिळाला. नक्कीच फटका फसलाय. क्षेत्ररक्षच्या ठिकाणी तैनात असेल. झेल टिपलाय. साहिलचे खेळ समाप्त झाले. साहिल बॅक टू द पवेलियन. तसेच स्पर्धेदरम्यान जॉली बॉईज रेडी संघाचे संघमालक सायमन डिसोजा यांचं शुभ आगमन होतंय. सर तुमचं देखील खूप खूप स्वागत. आणि आपल्याला विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामधून स्थानापन्न व्हायचंय. नवीन फलंदाज मध्ये पाहायला मिळतोय अभिषेक गाडी. नवीन फलंदाज सुरेख फटका आला. एक मोठा फटका टोचा प्रयत्न फसलाय. मिस टाइम फटका पाहायला मिळालाय. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली पाहायला मिळालाय. परंतु नक्कीच झेल सुटलाय मैदानावरती. क्षेत्र फलंदाजाकडनं नक्कीच नकाराला एक धाव नक्कीच येऊ शकली असती. परंतु निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावरती केली गेली. निर्धाव चेंडूने नक्कीच धावफलक स्थिरावलं गेले. धावसंख्या पोहोचली तब्बल 42 धावा या धावफलकावरती. अंतिम षटक असलेल्या इनिंग दरम्यानचा आणि गोलंदाजी मार्गवरती काशी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फटका पाहायला मिळालाय. नक्की तो चेंडू जाईल झिंग 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 झिंगाट करत सीमारेषा पार षटकार. पहिल्या चेंडूवरती एक नक्कीच मोठा फटका अनिकेतच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा उडवलाय. लॉंग ऑन अँड लॉंग ऑन. चेंडू जाईल सीमारेषा पार षटकार. कुडतरकरच्या विरोधामध्ये एक 2 मोठे फटके अनिकेतच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. नक्कीच 12 धावांनी धावफलक बदललाय. धावत संख्या पोहोचले तब्बल 54 या धावत संख्येवरती. अंतिम षटक मैदानावरती आणि अंतिम षटकामध्ये स्वतः काशियाला गोलंदाजी मार्गावरती. आणि पहिल्या 2 चेंडूवरती नक्कीच थोडासा महाग ठरतोय अनिकेत. नक्कीच त्याच्या विरोधात 2 मोठे फटके अनिकेतच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच हायट्रिक साधण्याची नक्कीच संधी असेल. गणेश माऊली बिट्स तर्फे नक्कीच प्रथमतः 50 धावा 50 करेल. त्याला नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक लाभले. मोठा फटका अनिकेतच्या बॅटमधनं समोरच्या दिशेला खेचलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषा पार षटकार.
नक्कीच सुरेख फटकेबाजी अनिकेतच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके हॅट्रिक साधले अनिकेतने ऋषीच्या विरोधात. पुन्हा एकदा एक नक्कीच ऑन साइडला मोठा फटका टोळचा प्रयत्न अनिकेतकडनं पाहायला मिळाला, परंतु थोडासा बीट झालाय. आता मात्र सुरेख चेंडू मध्ये होती पाहायला मिळाले काशी याच्याकडनं, परंतु काय फटकेबाजी अनिकेतकडनं पाहायला मिळाले. तब्बल 3 मोठे फटके अनिकेतच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. 4 चेंडूचा केस समाप्त झालाय. अंतिम षटक मार्गस्थ आहे. सुरेख आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. चमनी लगतचा फटका मैदानावरती पाहायला मिळाला. एक धाव नक्कीच घेतल्या. दुसऱ्याचा प्रयत्न जोखमीची धाव घेण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा. नक्कीच परतीची फेक ही थोडीशी खराब मैदानावरती पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम हा पाहायला मिळाला. एकेर धावेचं रूपांतर हे बघता बघता दुहेरी धावेत केले. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांदरम्यान आपल्याला पाहायला मिळालंय आणि या 2 धावांनी सांघिक धावसंख्येत भर पडली आहे. सांघिक धावसंख्या 62 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम चेंडू असेल या अंतिम षटकातील मोठा फटका द्यायचा प्रयत्न, हलकेचा चेंडू बॅटचा वेध घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये हा चेंडू विसावला जातोय. परंतु काय फटकेबाजी अनिकेत याच्याकडनं पाहायला मिळेल. 3 षटकारांचा नक्कीच हॅट्रिक साधतोय अनिकेत मैदानावरती पाहायला मिळते आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला 62 धावा धावफलकावरती 63 धावांचं आव्हान असेल ते नक्कीच एरॉन 11 रेडियस संघाला हा सामना विजय संपादन करण्यासाठी. आणि मी रितेश अंशकर तुमची थोड्या वेळासाठी रजा घेतो आणि नक्कीच मायक्रोफोन सुपूर्द करतोय सर जयेश फोपाडे साहेब, खास रत्नागिरीवरनं या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत. मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय मिस्टर सर जयेश फोपाडे साहेब. सरपंच चषक 2026 आजचा हा पहिला दिवस, चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आल्या. सुसज्ज ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते आणि आज ग्राउंडमध्ये आता मात्र जर पाहायला गेलं तर निश्चितच रणसंग्रामाला सुरुवात झाली. आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये चांगले मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अरोन 11 रेडी माणगावच्या विरोधात जिगरी बॉयज रेडी या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर चांगलं टोटल उभारलंय. तब्बल 63 धावा या बनवल्या गेल्यात पहिल्या इनिंग मध्ये. चांगलं टोटल 6 षटकांची मॅच, 63 धावा म्हणजे 36च्या उलटे इथे मात्र 63 आपल्याला बनवायचे. म्हणजेच आपल्याला या मॅच मध्ये चांगलं कामगिरी करावी लागेल. 36 चेंडू आहेत आपल्या हातामध्ये, 63 बनवायचे धावा. एक चांगलं टोटल उभारलं गेलं आहे. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर धावा नव्हत्या, परंतु त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये ज्या प्रकारे आक्रमकता दाखवली आहे, जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली. अभिषेकच्या बादमधून 3 षटकार हे आपल्याला जरूर पाहायला मिळाले आणि त्या 3 षटकारांनी इथे मात्र कमबॅक आपल्याला होताना पाहायला मिळाला आहे. सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. स्पर्धेदरम्यान पंच देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतात. किशोरजी भगत सर असतील, उत्तमजी मोठे सर असतील, त्याचबरोबर मिलिंदजी सातर्डेकर सर हे 3 नामवंत पंच या आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान आपण जो मगाचा आवाज ऐकलास, या रेडी गावचा आवाज आहे रितेशजी अनसूर सर यांचं देखील कौतुक करावं लागेल. याच गावचा आवाज आहे आणि सध्याच्या घडीला त्यांच्या देखील आवाजाची चर्चा देखील आहे. आणि त्याचबरोबर आडेली गावचे सुपुत्र सुमितजी कासेकर सर हे देखील या स्पर्धेदरम्यान जोडले गेलेत आणि या पूर्ण टीम tenniscricket.in ची ही जी टीम आहे ती देखील जोडले गेली या स्पर्धेदरम्यान. सामन्याला सुरुवात होती. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रसादचा हा पहिला चेंडू टाकण्यासाठी तो देखील सज्ज झालाय बॉलिंगच्या या ट्रॅकवरती. त्याचा सामना कधी सोनू आणि त्याचबरोबर रुची ही सलामीची जोडी. पहिला चेंडू धीम्या गतीने टाकलाय, त्याच्यावरती इथे मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावर फटका केला. डीपला प्रोटेक्शन, ओहो क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु शेवटच्या क्षणी इथे मात्र नशिबाचा हा वार, सीमारेषा पार चौकार. डीजे थँक्यू. पहिला चेंडू धीम्या गतीने टाकला आणि त्याच चेंडूवरती इथे मात्र चांगला फटका केला. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून तो फटका 4 धावीसाठी देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर धीम्या गतीचा चेंडू फटका फसला आणि त्यानंतर झेलबाची संधी. म्हणजेच काय, इथे पहिला वार जो केलाय त्याच्या वारावरती पलटवार देखील झालाय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन जावं लागते सोनूला. पहा, पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बॉल जो आहे तो बॅट पर्यंत येऊ दिलायत आपण, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती काय केलं तर दुसऱ्या चेंडूवरती पण धीम्या गतीचा चेंडू होता. त्या चेंडूवरती आपण बॅटचा फ्लो आहे तो आधी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे ती विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. म्हणजेच काय, कुठेतरी संयम राखणं देखील गरजेचं होतं. बॅटपर्यंत तो चेंडू येणं देखील गरजेचं होतं, परंतु कुठेतरी ते शॉर्ट सिलेक्शन काही गडबडीत करण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला विकेट देखील आली. धावसंख्या जर पाहायला गेली तर आतापर्यंत 4 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती तो चौकार देखील पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक देखील पाहायला मिळतोय. म्हणजेच दोन्ही संघाकडे ती ताकद आहे ती आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या 2 चेंडूंवरती. बॅटिंगसाठी जर पाहायला गेलं तर योगेश गावडे बॅटिंगसाठी ते देखील आले आहेत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर क्रिकेट बरोबरच हे खेळाडू जे आहेत ते शूटिंग बॉल देखील चांगल्या रीतीने खेळतात. म्हणजे ताकद आहे यांच्याकडे आणि ती ताकद आता मात्र आजमावली जाईल यात शंका नाही आहे. मित्रांनो, ताकदीबरोबरच आपली जी मनाची शक्ती असते ती देखील महत्वाची आहे. इथे ताकद देखील दाखवायची आणि त्याचबरोबर जी मनाची शक्ती आहे ती देखील वाढवावी लागेल, कारण का आपल्याला 63 धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. 63 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीलाच आपल्याला एक धक्का बसलाय, त्या धक्क्यातून सावरायचंय आपल्याला. हो, निश्चितच इथे मात्र संयम दाखवलाय. रनआउटची संधी आहे, फेकी अचूक नाहीये, परंतु इथे मात्र निश्चितच संघ सहकार्यांची शाबासकीची ताप देखील पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल.
इथे वेग नाहीये गोलंदाजाकडे, परंतु इथे जर पाहायला गेलं तर टप्पा अचूक राखण्याचा प्रयत्न करतायत, ते देखील महत्वाचं आहे. आपल्याला जर एक चांगला गोलंदाज व्हायचा आहे तर आपल्याकडे तो टप्पा महत्वाचा आहे आणि तोच प्रयत्न केला जातोय तो शोधण्याचा, आणि त्यामध्ये यश देखील येतोय. थोडेफार का होईना इथे यश संपादन केलं. बॅटिंगसाठी जर पाहायला गेलं तर एक आडिटर फलंदाज ऋषी, उंची कमी आहे परंतु या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. आपण ती बॉडी लँग्वेज देखील पाहतोय आणि ती बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते. ओहो, या चेंडूवरती बॅट चालकेसी काढा. एसटी रक्षकांनी कोणती चूक केली नाहीये, बॉलला स्टॉप केल्या म्हणजे धावा इथे मात्र सेव्ह केला जात आहेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा. पहा, पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय म्हणजे स्टार्ट आपल्याला चांगला मिळाला, परंतु स्टार्ट मिळाल्यानंतर आपल्याला शेवट देखील चांगला करायचा असतो, हे देखील महत्वाचं आहे. परंतु इथे आपण कुठेतरी सिंगल डबल धावा विसरताय. सिंगल डबल धावा देखील महत्वाचे आहेत. ओहो, या चेंडूवरती उडवलाय, अप्रतिम फटका केलाय आणि बॉल चाललाय ओव्हर द रोप षटकारासाठी. डीजे हॅलो 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 शफल खेळण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेलेकच्या डोक्यावरून फटका सजवायचा होता, तो मनातलं प्लॅनिंग जे आहे ते एक्झिक्यूट करता आलं नाहीये, परंतु प्रयत्न चांगला केला गेला आणि या प्रयत्नामध्ये यश नाहीये. इथे पहिल्या षटकाची सांगता झाली आणि या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. फुलर लेनच्या चेंडूवरती आपण पाहिलं मिड विकेटच्या डोक्यावरून तो षटकार, त्यानंतर शफल खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये डॉट चेंडू देखील आला. धावसंख्या 11 झाली, म्हणजेच प्रति षटकामध्ये जी सरासरी गाठायची होती ती आपण अचीव केली आहे. असं सातत्य आपल्याला राखावं लागेल. प्रति षटकामध्ये आपण जर 11च्या सरासरीने धावा झाल्या तर 66, म्हणजे आपण 3 धावा एक्स्ट्रा बनवू शकतोय, म्हणजे आपण प्लस कामगिरी करता येते. जबरदस्त बॅटिंग चालली आहे, प्लॅनिंग नुसार बॅटिंग करावी लागेल. निश्चितच आपल्याकडे 36 चेंडू आहेत, 63 बनवायचे. पहिल्या षटकामध्ये 11 आलेत, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अभिषेक आले गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू, त्याच्यावरती बॅकवर्ड पॉइंटला इथे मात्र फटका, डीपला इथे मात्र प्रोटेक्शन नाहीये, बॉल चाललाय ओव्हर द रोप, चौकार 4 धावेसाठी. इझी थँक्यू डीसी. चांगला फटका केला, जबरदस्त बॅटिंग. इथे योगेश जे आहे ते कॅल्क्युलेशन घेत आहेत. पहा, शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण सुरुवातीला जर पाहायला गेलं तर सिंगल डबल धावा, एक क्रिकेट आहे मित्रांनो. फुलर लेनचा चेंडू होता, इथे जर पाहायला गेलं तर समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल आले तोपर्यंत सिंगलने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 16 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. सरपंच चषक 2026 चांगलं आयोजन केलं गेलं आहे, सुसज्ज ग्राउंड आहे आणि ग्रास खूप काही आहे. जर पाहायला गेलं तर मनमोहित करते. जबरदस्त असं वाटतंय की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चालले हे मॅचेस. जबरदस्त वातावरण सुसज्ज आहे, वातावरण जबरदस्त आहे आणि कोकण म्हटलं की नारळी पोपळीच्या बागा या आल्याच. फुल टॉस टाकलाय, परंतु तो थोडंसं जर पाहायला गेला तर उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा एक्स्ट्रा धावीचा देखील आला, एक्स्ट्रा धावा रोकावं लागतील. प्रयत्न मी म्हणेन चांगला होता, वाईट यॉर्करचा होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ती धाव रोकावी लागेल आपल्याला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17. सुरुवात इथे मात्र चांगली केली होती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर डाव देखील सावरले या दोन्ही खेळाडूंनी. पार्टनरशिप बिल्डअप होती, ऋषीचं कौतुक करावं लागेल. योगेश अनुभव आहे या खेळाडूकडे आणि मॅच कशा प्रकारे घेऊन जायची हे या खेळाडूला माहिती आहे. ओहो, चांगला चेंडू खोदून खोदून काढण्याचा प्रयत्न होता, सिंगलला प्राधान्य दिलं होतं परंतु थांबवलं योगेशने. एक योग्य निर्णय घेतला, कारण का जर पाहायला गेलं तर बॉल अगदीच जवळ होता क्षेत्ररक्षकाच्या आणि त्याच वेळेला इथे मात्र जर एक रिस्क घेतली असती तर विकेट आली असती तर अपोजिट संघाचं मनोधैर्य वाढलं असतं आणि आपल्याला तेच करायचं नाहीये. आपल्याला अपोजिट संघाला आपल्याला खिंडीत पकडायचंय, तर त्यासाठी
हो सुरेख चेंडू इथे मात्र टाकला जातोय. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर शॉट मिडॉनला इथे मात्र फटका केला. त्यानंतर सिंगल आले, सिंगलने सॉरी सिंगल रोखली गेली. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 17 देखील आहे. 17 धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये आपण बनवलेत 11. हो फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर झेल सोडला गेला. आपल्याला मिळालेली एक संधी आपण इथे गमावली. संधी गमावली म्हणजे आपण कुठेतरी जर पाहायला गेलं तर पराभवाला आमंत्रण देखील देतोय. फटका फसला होता, एक संधी निर्माण झाली होती. मी म्हणेन ऋषी आज थोडस लक घेऊन आलेत आपल्या संघासाठी आणि ज्याच्या पाठीशी लक नशीब आहे तो निश्चितच यशस्वी देखील होतो आणि सध्याच्या घडीला तेच उतरताना पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू कांब्याचा भोगावा लागतोय. या आधी आपण झेल सोडलाय आणि त्यानंतर इथे एक शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याच्यावरती आक्रमण झालंय आणि बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. दोन षटकाचा खेळ संपुष्टात. 2 षटकामध्ये बनवल्या गेल्यात आतापर्यंत 25वा, म्हणजेच पहा या षटकामध्ये 14 आल्या, त्यामध्ये एक झेल देखील सोडला आणि त्यानंतर षटकार आपण पाहिलाय म्हणजे आपण कुठेतरी चूक केली आणि त्याचा काम्याचा आपल्याला भोगावा देखील लागतोय. गोलंदाजी चांगली होती परंतु या गोलंदाजीला साथ देखील लाभणं गरजेचं आहे. जर आपण एक साथ लढलो तरच आपण मॅच जिंकू शकतो आणि निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ते शिकवलंय आणि समोरच आपला ते छत्रपती महाराजांनी सजवलेला हा किल्ला देखील निश्चितच या गडावरती देखील कित्येक पराक्रम झाले देखील असतील. आपल्या जवळच या मैदानात जवळच यशवंतगड हा देखील आहे, शौर्याची गाथा लिहिणारा हा गड आहे आणि आपल्याला देखील आज ती शौर्याची गाथा देखील लिहायची आहे. आणि निश्चितच सरपंच आपले रेडीगावचे सरपंच ज्यांनी विकासाचा वसा उचलला असे सरपंच, त्यांचं देखील स्वागत. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये ही सरपंच चषकाचं आयोजन देखील केलं गेलं. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे चांगलं आयोजन पाहायला मिळते. प्रत्येक गावाने इथे मात्र मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. गावाची स्पर्धा आहे, सरपंच चषकाची स्पर्धा आहे आणि जबरदस्त आयोजन देखील पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 2 षटकामध्ये 25 धावा फलकावरती, माफ करा 25 धावा. हो थोडस जर पाहायला गेलं तर उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू, त्यानंतर थोडंसं शफल चाले, चांगला फटका इथे मात्र केला जातोय. थोडंसं अवे ऑफ बॉडी फटका केलाय जरूर परंतु टायमिंग प्रॉपर होतं आणि म्हणूनच सिंगल फलकावरती ऍड होतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 26, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता कितीची आहे हे देखील पाहावं लागेल आपल्याला. 37 धावांची आवश्यकता आहे. हो चांगला चेंडू, मिड विकेटला फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल तोपर्यंत ऍड झाली आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. या दोन्ही खेळाडूंमध्ये ते कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहायला गेलं तर ऋषी आक्रमकता दाखवत आहेत तर दुसऱ्या बाजूला योगेश जे आहे ते संयमी खेळ करतायत. म्हणजेच एक कॅल्क्युलेशन क्रिकेट काय असते ते या दोघांनी दाखवले. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर सोनूने आक्रमकता दाखवली, ते विकेट आली त्याची दुसऱ्या चेंडूवरती. निश्चितच त्यानंतर योगेश आले आणि त्यानंतर संयम कसा असतो, त्याचबरोबर कॅल्क्युलेशन क्रिकेट काय असतं ते दाखवले या खेळाडूने. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, अप्रतिम चेंडू डिलिव्हर केलाय. आता पहा थोडस जर पाहायला गेलं तर बॅक ऑफ द लेनचा वापर इथे मात्र केला आणि त्याच लेनने इथे मात्र फलंदाजाला चकून ठेवलं. निश्चितच मोठा फटका खेळण्याच्या इराद्याने इथे मात्र बॅटिंग करत होते आणि तेच ओळखलं गोलंदाजाने आणि त्यानंतर एक चेंडू जो आहे तो लेंथ मागे खेचली, चांगला चेंडू डिलिव्हर केला. हो फुलर लेनचा चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर निश्चितच येत आहेत 6 धावा.
या आधी आपण चांगला चेंडू डिलिव्हर केला होता, परंतु या चेंडूवरती आपल्याला ओळखता आलं नाहीये फलंदाजी इरादे आणि त्याचमुळे इथे वर्चस्व हे फलंदाज देखील पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 30 धावा फलकावरती लागले जात आहेत. 30 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. म्हणजेच आपण कुठेतरी बरोबर चाललंय, योग्य ते ट्रॅक वरती आपण चाललंय, परंतु गोलंदाजाला देखील कमबॅक करायचं या मॅच मध्ये. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. आता मात्र आसमानी टोला बॉल चाललाय ओव्हर द रोप षटकारासाठी. डीजे निश्चितच गणरायाचं स्वागत करणारे हे गाणं आपण ऐकलेत. त्यानंतर आपण मॅच कडे देखील येतोय. गणरायाचा आशीर्वादाचा या रेडी गावावरती आहे आणि म्हणूनच गणरायाचं ते सुमधुर संगीत आपण ऐकलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होती. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचली तब्बल 39 धावा फलकावरती लागले जात आहे. चांगली बॅटिंग कॅल्क्युलेशन क्रिकेट. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर हलक्यात पुश केलंय. कव्हर पॉइंटला सिंगल येते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. 40 धावा फलकावरती. पहा, जर पाहायला गेलं तर एक विकेट जर आली इथे, मौली केरवाडा संघ आपण यायचा, यांच्यात विनर होणाऱ्या संघामध्ये आपली मॅच देखील होणार आहे. निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 धावा. जिंकण्यासाठी अजून देखील 23 ची आवश्यकता असणार आहे. चेंडू असतील 18 चेंडू आणि आपल्याला आवश्यकता 23 धावांची देखील आहे. 18 चेंडू 23 धावा. मित्रांनो, इथे जर एक विकेट आली तर आपण कमबॅक करू शकता आणि तो आपण पाहिला आहे आनंदवाडीच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलची मॅच. केतन मात्रेच्या बरोबरीने ती मॅच होती, सेमीफायनलची मॅच, आणि केतन मात्रेची विकेट आल्यानंतर संघ पराभूत देखील झाला होता. आपल्याला तेच करावं लागेल. जर कमबॅक करायचं आहे तर एक विकेट महत्वाची देखील असणार आहे. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातो एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र फटका. डीपला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न. सिंगल डबल मध्ये तोपर्यंत कन्वर्ट देखील झाली आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करतायत हे देखील महत्वाचं आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 42 धावा या फलकावरती लागले जात आहेत. 42 42 धावा. चांगली बॅटिंग. गोलंदाजी मार्कवरती आपण अभिषेकला देखील पाहतोय. एक युवा टॅलेंटेड असा खेळाडू आहे. चर्चा यांच्या देखील नावाची आहे आणि कमबॅक करायचे त्याला देखील. ओहो, फुलर लेनचा चेंडू. बॅक टू द बॉलर. फटका केला, टॅप केलाय, सिंगल आली. डबलचा विचार केला जाईल का? नाही केलाय, कारण का क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 43 धावा. 20 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. समोरच्या दिशेने फटका केला. स्ट्रेट लॉंग ऑनला इथे मात्र फटका खेळत असताना चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. सिंगल आल्यानंतर धावसंख्या 43 या आकड्यावरती, म्हणजे 20 धावा अजून देखील आपल्याला बनवायचे. चेंडू असतील अजून देखील 16 मध्ये 20, म्हणजे समीकरण सोपं आहे. शॉर्ट फील्ड मध्ये चेंडू वेगाने टाकलाय. थोडंसं जर पाहायला गेलं तर उजव्या इष्टीच्या बाहेर चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. हे देखील महत्वाचं आहे. टप्पा मागे पुढे करणं देखील महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही टप्पा मागे पुढे करता तेव्हा देखील ते पिक करणं थोडंसं अपयश येतं फलंदाजाला, आणि तेच केलंय सध्याच्या घडीला गोलंदाजाने. इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न. निश्चितच पर्यटक देखील आलेत रेडी गावामध्ये आणि महादेवाचा आशीर्वाद देखील ते घेत आहेत. आणि सध्याच्या घडीला जबरदस्त, वाह काय फटका सजवलाय. बॉल चाललाय ओव्हर द रोप षटकारासाठी. डीजे थँक्यू डीजे. डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून हा फटका केला गेला आणि षटकार देखील आपण पाहिलाय. चांगली बॅटिंग कौतुक करावं लागेल ऋषीचं. चांगली जबरदस्त बॅटिंग करतायत. ओहो, पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. चूक केली इथे मात्र गोलंदाजाने. एक्स्ट्रा पेस जनरेट करण्याच्या नादामध्ये फुलर लेनचा चेंडू आणि त्याच्याच वरती आक्रमण. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. डीजे थँक्यू डीजे.
निश्चितच कौतुक करावं लागेल ऋषीचं, ज्या प्रकारे ते बॅटिंग करतायत. सिंगल डबल धावा आणि आक्रमकता यांचं मिश्रण पाहायला मिळालं यांच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, बॉडी थोडीशी झुकवली आणि त्यानंतर धनुष्य बाणातून जसा बाण निघावा तसाच हा फटका जबरदस्त घेतलाय. बॉल चाललाय फाईनला षटकारासाठी. तिथे देखील आहे. आयुष्याचा प्रवास चालत राहिला तर मार्ग देखील सापडतील, परंतु थांबला तर ते मार्ग देखील हरवतील. आणि हे सातत्याने चालत राहिले म्हणूनच त्यांना ते मार्ग सापडत निघाले आणि सध्याच्या घडीला यशाच्या थोडेसेच दूर राहिले. जिंकण्यासाठी नाममात्र 2 धावांची आवश्यकता असणार आहे. सध्याच्या घडीला धावसंख्या बनवले गेले 61 धावा, म्हणजेच जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग कौतुक करेन मी इथे मात्र योगेश आणि त्याचबरोबर ऋषीचं देखील, ज्या प्रकारे त्यांनी संयम राखला. पहिली विकेट आली दुसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी साजेदारी बनवली, काबिले तारीफ. गोलंदाज देखील अपयश आलं यामध्ये. गोलंदाजी थोडीशी जर पाहायला गेलं तर लढकडताना पाहायला मिळाली. ती कमबॅक करण्यासाठी एकत्रित येऊन प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि तिथेच कुठेतरी संघ मागे पडला. एकी महत्वाचे आहे, आपल्या जर चुका होत आहेत त्या चुका सुधारण्यासाठी आपल्याला एकत्रित येणं देखील गरजेचं आहे. ओहो, चांगला चेंडू धीम्या गतीने टाकलाय, परंतु या चेंडूवरती थोडस लेझी फटका. या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न त्याला देखील माहिती आहे, आपण विजयाच्या अगदी जवळ आलोय, फक्त एकच धाव आपल्याला बनवायची आहे, त्यामुळे थोडस लेझी राहिले, परंतु लेझी राहून चालणार नाही आपल्याला. ओहो, वेगाने इथे मात्र बॅट स्विंग, त्यानंतर स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका, एकेरी धाव कंप्लीट आणि याचबरोबर विजयाला घातली गवसनी. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर एरॉन 11 रेडी माणगाव संघ विजय गाथा आपली लिहिताना पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर ऋषी आणि योगेश या दोन्ही खेळाडूने काबिले तारीफ बॅटिंग. ऋषीच्या बॅटमधून सातत्यपूर्ण धावा, योगेशची मिळालेली ती साथ आणि म्हणूनच एक साथ लढून हा विजय संपादन देखील केला. या मॅचचा मेन ऑफ दी मॅच आपण स्क्रीनवरती पाहतोय. निश्चितच पर्यटक देखील आलेत.